नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यावरती वैभव नाईक आक्रमक। आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। आज त्याचं उद्घाटन होईल। 3 दिवस चालणाऱ्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यामधल्या गणेश कला क्रीडा रंगमंच इथे संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला गेलाय। या शुभारंभ सोहळ्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार दोन्ही नेत्यांची नावं आहेत। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याचं टाळलंय, त्यामुळे आजच्या सोहळ्यात ते दोघे उपस्थित राहणार का याची चर्चा आहे। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, नाट्य संमेलन आहे पण राजकीय अंग किंवा राजकीय रंग सुद्धा या कार्यक्रमाला, दोन्ही पवार या कार्यक्रमाला हजेरी लावतील का, काय चर्चा आहे, काय कळतंय? ज्ञानदा, 3 दिवसांच्या या नाट्य संमेलनामध्ये अनेक राजकारणी हजेरी लावणार आहेत, त्यामुळं राजकारण्यांचं नाट्य संमेलन याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण रविवारी राज ठाकरेंची मुलाखत, मी आणि नाटक या आशयाखाली होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असणार आहेत, सुप्रिया सुळे असणार आहेत, उदय सामंत असणार आहेत, शरद पवार मुख्यमंत्री हे उद्या 12 वाजता या नाट्य संमेलनाचं जे अधिकृत उद्घाटन होईल त्यासाठी एकत्र असणार आहेत। मात्र चर्चा जी आहे ती आज संध्याकाळी जो शुभारंभाचा समारंभ होणार आहे त्याची, कारण जे प्रमुख पाहुणे या शुभारंभाच्या समारंभाला आमंत्रित करण्यात आले त्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांची नाव आहेत। म्हणजे उद्याचा उद्घाटनाचा सोहळा वेगळा असेल दुपारी 12 वाजताचा आणि आज संध्याकाळचा 5 वाजताचा शुभारंभाचा सोहळा वेगळा असेल। या शुभारंभाच्या सोहळ्याला शरद पवार, अजित पवार या दोघांची नावं आहेत। गेल्या काही काळापासून आपण जर पाहिलं तर अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येण्याचं टाळत आहेत। शरद पवार पुण्यात त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या घरी अनेकदा गेले। एरवी अजित पवार देखील जायचे, आमचे कौटुंबिक संबंध वेगळे आहेत आणि राजकीय संबंध वेगळे आहेत हे वारंवार सांगायचे। मात्र बारामतीमध्ये जे वक्तव्य केलं अजित पवारांनी की काही जणांनी 37व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती, मी 60व्या वर्षी वेगळी भूमिका घेतोय, त्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या समोर आलेले नाहीयेत। त्यामुळे आज संध्याकाळी अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जातोय। हे दोन्ही नेते आज दिवसभर पुण्यात असणार आहेत, दिवसभर या दोघांचे कार्यक्रम आहेत। मात्र या शुभारंभाच्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येणार का अशी चर्चा पुण्यामध्ये सुरू आहे। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल।